नमस्कार मंडळी. आज आपण बघतोय चमचमीत तोंडलीची सुकी भाजी. त्यासाठी इथे मी पाव किलो तोंडली घेतली आहेत. तोंडली ताजी आणि कोवळी असली की भाजी चवीला छान लागते. तोंडली स्वच्छ धुवून दोन्ही साईडचं असं थोडंसं काढून टाकायचं. त्यानंतर ह्या पद्धतीने तोंडली चिरून घेते. मी अशी उभी चिरली, तुम्हाला हव्या त्या आकारात चिरू शकता. यातील 2-3 तोंडली ही अशी जरा जून झालेली लालसर निघाली. अशी तोंडली भाजीसाठी घेऊ नका. ही अशी तोंडली व्यवस्थित शिजत नाही आणि चवीतही फरक पडतो. मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया. 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. पाणी न घालता हे मिक्सरला वाटून घेतलं आहे. फोडणीसाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यावर ह्यात घालूया पाव चमचा जिरे मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घातला. 10-12 कढीपत्त्याची पानं आणि सुरुवातीला तयार केलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट. मिरची लसणाची अगदी बारीक पेस्ट न करता जरा जाडसर ठेवले. मध्यम आचेवर हे मिनिटभर परतून घेते. त्यानंतर ह्यात घालूया चिमूटभर हिंग आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो. जरा मिक्स केल्यावर गॅसची फ्लेम कमी करून झाकण देऊन हे शिजवून घेते. 1.5-2 मिनिटानंतर कांदा टोमॅटो जरा मऊ झाला. आता ह्यात घालूया 1.5 चमचा किंवा आवडीनुसार घरगुती मसाला, अर्धा चमचा धणेपूड आणि थोडीशी हळद. मसाले करपू नयेत म्हणून चमचाभर पाणी घातलं आहे. ह्यात मी लाल तिखट घातलं आहे म्हणून हिरव्या मिरच्या 2च घेतल्या. पण कोणाला तोंडलीची भाजी हिरवी बनवायची असेल तर लाल तिखट न घालता हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवायचं. तशी फक्त हिरव्या मिरचीची भाजीसुद्धा मस्त लागते. 1-1.5 मिनटात असं छान तेल सुटायला लागलं की मग ह्यात घालूया चिरून घेतलेली तोंडली आणि वरून चवीनुसार मीठ. आपण ही भाजी वाफेवरच शिजवणार आहोत. पण गरज वाटली, खूप कोरडं वाटत असेल तर आवश्यकतेप्रमाणे 1-2 चमचे पाणी घालू शकता. पण खूप जास्त पाणी नको. मिनिटभर मिक्स केलं. आता ह्यावर ताट झाकण ठेवते आणि ताटात पाणी, म्हणजे भाजी तळाला चिकटणार नाही. गॅसची फ्लेम एकदम कमी आहे. साधारण 5 ते 6 मिनटात भाजी बघूया. पाणी न घालता वर ताटात पाणी ठेवल्याने भाजीला छान ओलसरपणा आलेला आहे. शक्यतो तोंडली शिजवायला पाण्याची गरज पडत नाही. पण आधी सांगितल्याप्रमाणे जास्त कोरडं वाटत असेल, मसाले करपतायत असं वाटत असेल तर ताटावरचं गरम पाणी थोडंसं घालू शकता. ह्या स्टेजला तोंडली अर्धवट शिजली आहेत. आता यात घालूया 2 ते 3 चमचे भाजलेलं सुक्या खोबऱ्याचं वाटण. हे फक्त सुकं खोबरं आहे. ह्याच्याऐवजी खोवलेलं ओलं खोबरं घालू शकता किंवा दाण्याचं कूट घातलं तरी चालेल. म्हणजे तिघांपैकी काहीतरी एक घालायचं. अर्धा चमचा गरम मसाला आणि छोटासा गुळाचा खडा. वरून पाणी फक्त शिंपडलं आहे. ज्यांना टिफिनला जरा ओलसर भाजी आवडते त्यांनी मग अर्धी ते 1 वाटी ताटावरचं गरम पाणी घाला. व्यवस्थित मिक्स करून झाकण देऊन कमी गॅसवरच भाजी शिजू देते. सुकं खोबरं घातल्यापासून 6 ते 7 मिनटात आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत 15 ते 16 मिनटात भाजी तयार झाली. तोंडली अशी व्यवस्थित शिजली की झालं. कोवळी व ताजी तोंडली असतील तर 15 मिनटातच भाजी शिजते. आता गॅसची फ्लेम 10 सेकंद जरा वाढवून मिक्स केलं की गॅस बंद. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चमचमीत तोंडलीची भाजी तयार. स्पेशली उन्हाळ्यात तरी ही तोंडलीची भाजी अवश्य खावी. भाकरी, चपाती, वरण भात कशासोबतही मस्त लागते. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.